आपल्यातून गोलंदाजी सुद्धा मला वाटतं पहिला पुरस्कार का असेल का हा? नक्कीच पहिला पुरस्कार मित्रांनो, टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. एखाद्या प्लेयरचं मनोबल वाढवायचं असेल तर त्याला शुभेच्छा देणं तेवढं सुद्धा महत्वाचं असतं. अंकेशाचा पुढील चेंडू हलक्या हाताने ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आहे. एक धाव मात्र नक्कीच कंप्लीट केले रोहितने. रोहित आणि अक्षय सलामीची जोडी ज्या सुद्धा सामन्याकडे सर्वांच्या नजरा लागल्यात. पाहूया दुसरा संघ सुपर 8 मध्ये दाखवणारा कोण असेल. पहिला संघ दाखल झालाय संघर्ष क्रिकेट संघ बागणेवाडी पांगारी. नवी क्रिकेट संघ पांगारी गोविंदशेतवाडी वर्सेस सह्याद्री क्रिकेट संघ उन्नवरे यांच्यामध्ये चालू असलेली ही लढत आपण पाहतोय. सुंदर सुंदर क्षेत्ररक्षण तगडं होतं त्या ठिकाणी, पाहिला होता स्क्वेअर लेगला हलक्यात ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी खूप सुंदर पाहिलं आपल्याला. आपण पाहिलं मुकेश होता त्या ठिकाणी. आपल्यातून क्षेत्ररक्षण मुकेश यांचं पाहिलं कारण आउटफील्ड खूप फास्ट आहे मागची बाजू. जर का चेंडू सुटला असता नक्कीच सीमारेषा गाठली असती, परंतु तेवढंच दाद देऊ क्षेत्ररक्षकाचं. सुंदर चेंडू पुन्हा एकदा न समजलेला चेंडू वारंवार बीट होतोय रोहित सारख्या फलंदाजाला. रोहित बद्दल बोलायचं झालं तर मित्रांनो, सुंदर चेंडूचा सन्मान आणि खराब चेंडूचा समाचार घेणारा हा प्लेअर. सह्याद्री क्रिकेट संघ सह्याद्रीचा वाघ म्हणून याची ओळख आहे. पाहूया रोहित, परंतु आता मात्र थोडी संत आणि सावधगिरीने खेळी करतो. सकाळचा सामना पाहिला तर पहिल्या षटकामध्ये सुंदर सावधगिरीने खेळी केली होती, तर मागचे पुढचे षटक मात्र सुंदरचे खेळून काढले होते. आता मात्र लेग साइडला चेंडू ठेवला, चेंडू चालला वन बम सीमारेषा मार येतोय रोहितच्या बॅट मधून चौकार. आपल्यातून चौकार. आणि आता मात्र यॉर्कर लेवलचा चेंडू क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं, परंतु लेग बायच्या रूपाने मात्र एक धावा नक्कीच कंप्लीट केली. अफलातून गोलंदाजीचा नजारा पेश केला, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं. या चेंडूवरती मात्र निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता आली. अक्षयला न समजलं, रोहितला न समजलेला चेंडू बिंदू चेंडूची पुन्हा एकदा सांगता, परंतु लेग बायच्या रूपाने एक धाव मात्र कंप्लीट केले. एकंदर धाव संख्या 8 धावांवरती ऋषिकेश बारे माझ्या बरोबर जोडल्यात. 8 धावा पोहोचतात स्कोरबोर्ड वरती. चला दुसरा प्लेअर चला. सुंदर क्षेत्ररक्षण आपण मुकेश यांचं पाहिलं होतं. चेंडू अडवला होता तो, अक्षरशः प्राणाला लावलं, थोडीशी इजा झाली आहे. दुसरा प्लेअर चला आतमध्ये. या इकडे किट घ्या. ते प्रथम उपचार किट आपल्याला योगेश शिगवण यांनी पुरस्कृत केलंय. मला वाटतंय 13वा अजिंक्यतारा आपण खेळतोय आणि 13 वर्षाची परंपरा मला वाटतं त्यांची अजूनपर्यंत कायम टिकून आहे. योगेश शिगवण यांच्याकडून रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न, परंतु पाहूया या ठिकाणी न समजलेला चेंडू जाऊन विसावला. पाहिले तर रिव्हर्स या ठिकाणी सक्सेसफुल झालं होतं मागच्या मॅच मध्ये अक्षय यांचं, परंतु आता मात्र थोडस गवसत नाहीये चेंडू. पहिला षटक समाप्ती आणि एकंदरीत पहिल्या षटक समाप्तीनंतर धाव संख्या होतीये 9 धावा. अफलातून गोलंदाजी, सुंदर षटक हाताळलं अंकेशाने. फक्त 9 धावा खर्च केल्या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये. दुसरं षटक हाताळण्यासाठी संघाकडून येतोय एक नवीन गोलंदाज प्रथमेश चव्हाण. सामना करेल अक्षय आणि रोहितची सलामीची जोडी अजूनपर्यंत मैदानात. पैकी धावांचं लक्ष ठेवतात. दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना आपण पाहतोय. सह्याद्री क्रिकेट संघ उन्नवरे वर्सेस नवयुग क्रिकेट संघ पांगारी गोविंदशेतवाडी यांच्यामध्ये. क्षेत्रक्षणात वारंवार बदल करतोय गोलंदाज.
चला टाकून घ्या चेंडू प्लीज, एवढा वेळ नका घेऊ प्लीज, टाकून घ्या. सुंदर चेंडू, सुंदर चेंडू, न समजलेला चेंडू. लेग बायचा इशारा पुन्हा एकदा, पंचांचा इशारा होतोय लेग बायचा. एक धावा लेगच्या रूपाने नक्कीच प्राप्त केली. मित्रांनो, असं म्हणतात क्रिकेटमध्ये भूतकाळ महत्वाचा नसतो. भूतकाळात तुम्ही केलेली कामगिरी सुवर्ण अक्षराने लिहिली जाते. तुमचा वर्तमान काळ महत्वाचा असतो. वर्तमान काळात तुमची खेळी महत्वाची असते. त्याच्यावरच तुमच्या संघाचं जय पराजय अवलंबून असतं. पाहिलं गेलं तर नवनिर्वाचित गोलंदाज आहे प्रथमेश. अफलातून चेंडू फेकला, क्षेत्ररक्षक नितीन होता त्या ठिकाणी आला. खूप फास्ट रनआउटचा खतरा होऊ शकतो का? सुंदर रनिंग बिटवीन द विकेट, 2 धावा अशाच कंप्लीट केल्या. पाहिलं होतं शेवटपर्यंत नजर ठेवली चेंडूवरती. 1चं रूपांतर 2 मध्ये नक्कीच केलं. दोन्ही धावसंख्या मात्र वधारते, उंचावतीये, जाऊन पोहोचते 12 धावांवरती. पाहिला गेलं तर आतापर्यंत महत्वपूर्ण षटक हाताळण्यासाठी प्रथमेश आपल्या संघाकडून वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं शतक हाताळतोय. अफलातून गोलंदाजी, पुन्हा एकदा यॉर्कर लेवलचा प्रयास केला. वाईड यॉर्करचा प्रयास होता, 1 धावा नक्कीच कंप्लीट केली. रनआउटचा खतरा होऊ शकला असता, परंतु सुंदर आणि सावधगीतीने चालू असलेली ही लढत आपण पाहतोय. दुसरं षटक प्रगतीवरती असताना धावसंख्या 13 वरती जाऊन पोहोचतीये. अफलातून गोलंदाजी अजून पाहिला गेला तर षटकार वगैरे आला नाहीये या मॅच मध्ये. रोहितच्या बॅट मधून एक चौकार आला होता, तो षटकार आलेला नाहीये. अफलातून गोलंदाजी म्हणावं लागेल प्रथमेश याची. सुंदर सुंदर पुन्हा एकदा वाईड यॉर्करचा प्रयास केला, 1 धावा कंप्लीट केली. सूचित आहे चेंडूवरती, काय सगळं 4 क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. 1चं रूपांतर 2 मध्ये केलंय का? नक्कीच 2 धावा कंप्लीट केल्या. क्रिकेटमध्ये एकेरी दुहेरी धावसंख्येला तेवढंच महत्व आहे. एकंदर धावसंख्या झाली आहे 15 धावा. दुसऱ्या षटक प्रगतीवरती, एकंदर धावसंख्या 15 धावा स्कोरबोर्ड वरती. सुंदर चेंडू, सुंदर चेंडू, परंतु काहीच खराब क्षेत्ररक्षण विकेट कीपर करतोय. चेंडू चाललाय सर घरंगळत, सीमारेषे बाहेर येतोय. चौकार. सुंदर चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडू वरती आहे त्या ठिकाणी, आणि 1चं रूपांतर पुन्हा एकदा 2 मध्ये केलं. याच्यानंतरची धुरा सांभाळण्यासाठी मी विनंती करतो राहुल मांजरेकर यांना. थँक्यू. या ठिकाणी 2 षटकाची समाप्ती झाली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्यामध्ये आपण पाहतोय धावफलक ऋषिकेश भारे आपल्याला सांगतात धावसंख्या झाले बिनबाद 21 धावा. वैयक्तिक 5 धावांवरती खेळतोय अक्षय आणि वैयक्तिक 8 धावांवरती खेळतोय रोहित. एक्स्ट्रा धावांचा जर आपण उल्लेख केला 8-5-13 मला वाटतं जवळजवळ 8 धावा या अतिरिक्त मिळालेत. या अतिरिक्त धावा वाचवायचे
वाचवावे लागतील नवयुग संघाला, कारण 4 षटकांच्या सामन्यात अजून 2 षटक शिल्लक आहेत. आपण जर रोहित आणि अक्षय यांना माघारी परतवलं नाहीये तर धावसंख्येचा डोंगर मात्र उभा राहण्यास कोणी रोखू शकत नाही. पुढील गोलंदाज येतोय, आपण गोलंदाजी मार्क वरती पाहतोय, जर्सी नंबर 2094 अर्थातच सागर. यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू होता, चेंडूला टोळवलाय, चेंडू ट्रॅव्हल होते, सीमारेषे बाहेर जातोय. बिग षटकार डीजे. कोणता संघ या ठिकाणी एलिमिनेटर मध्ये जातोय पाण्यात उत्सुकता. सह्याद्री विरुद्ध नवयुग, आपण फार वेळा ही लढत पाहिली आहे. पुन्हा एकदा असल्या गतीमध्ये मिश्रण केलं होता, चेंडू खाली त्या ठिकाणी वेगानं दीपक आलाय, दीपकने चेंडू पकडले पाहिजे, धावबाद होतोय का, कलेक्शन चांगलं होतं, थ्रू सुद्धा चांगला होता, 2 धावा घेण्यात यश आलंय सह्याद्रीच्या रोहित आणि अक्षय याला. या ठिकाणी मात्र स्पीड मध्ये व्हेरिएशन केलं होतं. आपण स्ट्राईक त्या डीप मध्ये क्षेत्रक्षम पाहतोय, फाईन लेगला आपण अंकेश पाहतोय, डीप मिड विकेटला दीपक आहे, काऊ कॉर्नरला या ठिकाणी जीवा पाहतोय आपण. पुन्हा एकदा पुढील चेंडू, सागर याचा खेळणारी सज्ज रोहित, पुन्हा एकदा त्या दिशेने चेंडू फटकावला आहे, त्या ठिकाणी कोणतेही प्रोटेक्शन नाहीये, वारंवार फुलटॉस चेंडूचे मारा करतोय, चेंडूला ट्रॅव्हल करतोय, सीमारेषे बाहेर जातोय, चेंडू येतोय खणखणीत चौकार डीजे. आपण जर अजिंक्यतारा महाचॅम्पियन चषकाचा उल्लेख केला तर या चषकासाठी आपण आज फारशी गर्दी बघत नाहीये, कारण आजचा दिवस हा शनिवार आहे. उद्या जर आपण दिवसाचा उल्लेख केला तर फारशी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळेल आपल्याला, अनेक प्रेक्षक वर्ग या ठिकाणी पाहायला मिळतील, कारण हा अजिंक्यतारा दापोलीतील एक मानाची स्पर्धा म्हणून ओळखली जाते. दापोलीतील मला वाटतं जवळजवळ 80% दापोलीकर हे पूर्ण दिव्यामध्ये आहेत. जर त्यांना ही स्पर्धा असेल तर त्यांना राहवत नाहीये, ते या ठिकाणी उद्या नक्कीच आपले हजेर राहतील. पाहूया पुढील चेंडू सागर याचा, पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, चेंडू खाली दीपक येतोय आणि यावेळेस मात्र कोणतीही चूक नाहीये, पंचांचा इशारा येतोय, नो चेंडू. होया पंचांचा अपिलाला फेटाळला जातो का, रिव्ह्यूची मागणी केली जाते का, नक्कीच प्लेअर रिव्ह्यू असणार आहे नवयुग संघाकडून. सर क्षेत्ररक्षण आपल्याला क्षेत्ररक्षण मार्गावर जायचंय, डिसिजन आपल्याला येईल, आपण सर्वांनी क्षेत्ररक्षण मार्गावरती जायचंय. नक्कीच पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल, नो चेंडू. त्याचप्रमाणे फ्री हिट असणार आहे, 9+2 धावा असतील या ठिकाणी, एकंदरीत 3 धावा घेतल्या गेल्या. त्याचप्रमाणे आजच्या या स्पर्धेला ज्यांची उपस्थिती लाभली असे सन्मान्य विजयजी मंगल साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं. मी त्यांना विनंती करतो आपण स्टेजवरती येऊन स्थान पण व्हायचंय. पुढे चेंडू कायसा खराब, वारंवार फुलटॉस चेंडू,
पुन्हा एकदा फुलटा चेंडू, पुन्हा एकदा त्या दिशेला चेंडू जातोय. यावेळेस मात्र सुरेख प्रयत्न होता दीपक याचा. नो चेंडूवरती मात्र झेल पकडला होता. फ्रुईटचा चेंडूवरती झेल सोडलाय. या षटकातील मोठा चौथा फुलटॉस चेंडू आहे सागर याचा. धावसंख्या मात्र धावते या षटकामध्ये धावसंख्या पोहोचले. धावफलक ऋषिकेश आपल्याला सांगताय 40 अर्थात 40 धावा. बघा मित्रांनो, कमबॅक आपल्याला करावा लागेल, कारण जर का कमबॅक केला नाहीये तर आपलं बॅकअप मजबूत होत नाहीये. पुढील सामना, पुढे होणारा सामना असेल आदर्श क्रिकेट संघ करंजळी विरुद्ध जागृती क्रिकेट क्लब उनवरे. दोन्ही संघाच्या संघाने काय विनंती असेल, आपण नाणेफेक कक्षाकडे स्थलांतर व्हायचंय. पुढील चेंडू पुन्हा एकदा सागर याचा. यावेळेस मात्र सुरेख चेंडू होता. चेंडू खालच्या लेवलला राहिला होता आणि एक निर्धाव चेंडू सांगता या ठिकाणी पाहायला मिळाले. बराच वेळानंतर या ठिकाणी निर्धाव चेंडू पाहतोय आपण यावेळी या आधी जर आपण उल्लेख केला तर कोणत्याही स्पर्धेमध्ये आपण 4 षटक हे खेळताना पाहिले नाहीयेत. पहिला फेरी ही 3 षटकाची असते, दुसरी फेरी मात्र 2 षटकांची खेळली जाते. परंतु हे कमिटीचं जे नियोजन आहे, ज्या नियोजनामध्ये सर्वांनी साथ दिली, या सर्व शिलेदारांचं या ठिकाणी कौतुक करावं लागेल, कारण 4 ओव्हरचा आपल्याला नवीन नवीन गोलंदाज पाहायला मिळत आहेत, नवीन फलंदाज पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा मात्र कायसा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. जर का कलेक्शन झालं असतं तर रोहितला मात्र माघारी परतावे लागलं असतं. नशीब सुद्धा लढणाऱ्यांची साथ देत असतो. रोहित मात्र लढतोय आणि त्याची साथ मात्र नशीब देतोय. धावसंख्या झाले, धावसंख्या सिरावले 42 अर्थातच 42 धावांवरती. शेवटचं षटक अजूनही असेल, पाहूया किती धावांपर्यंत मजल मारतायत. चला बाकीच्या खेळाडूंना विनंती झाला, आपण क्षेत्ररक्षण मार्ग जाते. पुढील गोलंदाज कोण येत आहे, कोणाकडे धुरा सोपवली जाते. निकेत, पुढील गोलंदाज निकेत पाहतोय आपण. अक्षय अजून बराच वेळ मात्र मागील षटक पूर्णपणे नॉन स्ट्राईकला उभा होता. यावेळेस मात्र स्ट्राईक वरती पोहोचला अक्षय. यावेळेस रिव्हर्सचा फटका आलाय, चेंडूला ट्रॅव्हल केले, चेंडू जातोय सीमारेषे बाहेर येतोय. 1 बाउन्स चौकार डीजे. सर्कल मधला आणले जाते. यावेळेस मात्र त्याच दिशेला चेंडू खेळलाय दीपक. चेंडू खाली येतोय, चेंडू जातोय सीमारेषे बाहेर येतोय. अक्षय जाधव स्पेशल षटकार डीजे. खोलून काढलंय, चेंडू दीपकच्या दिशेला जाते. वारंवार दीपक या ठिकाणी व्यस्त केलं जाते. आपण जर उल्लेख केला, दीपक आणि अक्षय हे मला वाटतं वर्गमित्र आहेत, दोघे खास मित्र सुद्धा आहेत. वारंवार अक्षय मात्र दीपककडे चेंडू मारतोय, दीपक मात्र त्याला प्रोटेक्शन देत आहे. यावेळेस मात्र कोणती चूक करत नाहीये. चला नाणेफेक कक्षाकडे आपण जाऊया. या षटकाच्या समाप्तीनंतर पुढे सामन्याचा नाणेफेक होणार आहे. ACSK करंजळी विरुद्ध JCC उनवरे. यावेळेस मात्र आकुल पटला चेंडू आहे. यावेळेस दीपक चेंडू खाली येईल. यावेळेस पुन्हा कोणतीही चूक नाही आहे. रोहितला मात्र माघारी पडतोय. रोहित
पळातून फलंदाजी करत होता, परंतु हा रोहितला मात्र माघारी परतावं लागतील. डीजे मी पुढील सामन्याचा नाणेफेक करण्यासाठी विनंती करेन. महेश घरटकर साहेब यांना विनंती करतो, आपण या पुढील सामन्याचा नाणेफेक करून घ्यायचा. आदर्श क्रिकेट संघ करंजाळे विरुद्ध जागृती क्रिकेट क्लब उनवरे. चला पुढील फलंदाज रोहित याची जागा गेलाय. किशोर वैयक्तिक 26 धावांची खेळी करून रोहित मात्र माघारी परतवलाय. किशोर उलटा चेंडू खाली सूचित येईल आणि याचे खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. जर का झेल पकडला असता तर किशोरला मात्र पहिल्याच चेंडूवरती माघारी परतावं लागलं असतं. खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सूचित याच्याकडून. 3 धावा घेण्यात यशस्वीरित्या यश आले ते सह्याद्री क्रिकेट संघाला. सह्याद्री क्रिकेट संघाची धावसंख्या झाली 56 धावा. बॅक टू बॅक 2 मॅच मध्ये 50+ धावा मारण्याचा या ठिकाणी विक्रम मात्र सह्याद्री संघाने केला या चषकामध्ये. पुढील चेंडू अक्षय यासाठी कायसा क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. पाव्या धावबाद होतोय का आणि धावबाद झाला अक्षय. वाटतं शेवटचा चेंडू होता. अक्षय निकेतची शर्यत लागली होती, जिंकला होता मात्र. आदर्श क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. याची जेसीसी संघाने नोंद घ्यायचे. चला सामन्याचं आपण पाठलाग पाहतोय. आपण धावसंख्येचा पाठलाग करूया. किती धावांचं करायचे नवयुग संघाला. मला वाटतं जिंकण्यासाठी 57 धावांचा टार्गेट असेल. पाहूया जर का सुधीरची बॅट लागली, जर का सुचितची साथ मिळाली, दीपकची जर का साथ मिळाली तर यावेळेस मात्र नवयुग संघाला जिंकण्यापासून सुद्धा कोणी रोखू शकत नाही. परंतु टर्निंग पॉइंट जो ठरू शकतो सागरच्या षटकामध्ये आपण उल्लेख केला 21 धावा कुठल्या गेल्या होता. जयेश शिबे मात्र क्षेत्रासाठी गेला होता, एकही चेंडू त्याकडे गेला नव्हता. 57 धावांची गरज असेल. चला थोडं स्पीडअप करायचं आहे. नवयुग संघ सह्याद्री संघ आपण एका बाजूने आतमध्ये जायचंय. पुढील सामना आपण पाहणार आहोत. पुढील सामना होणार आहे ACSK करंजाळे विरुद्ध JCC उन्हावरे. दोन्ही संघांनी थोडं स्पीडअप. आपण सकाळच्या सत्रापासून यावेळी दुपारच्या सत्रामध्ये मात्र प्रवेश केलाय. दुसरा सामना पाहतोय आपण. या दुसऱ्या सत्राचा दुसरा सामना सह्याद्री क्रिकेट संघ उन्हावरे विरुद्ध नवयुग क्रिकेट संघ अंगारी गोविंद शेतवाडी. आपण या सामन्याचे आपण रंगत पाहतोय. जर का आपण अनफॉर्च्युनेटपणे आपण राधाकृष्ण क्रिकेट संघ हा सामना मला वाटतं दुसरा सामना होता, परंतु 22 पेनल्टीच्या मार्फत या संघाला 22 मिळाले होते आणि हा संघ मात्र दुसऱ्या फेरीमध्ये 22च्या रूपाने पोहोचला होता. चला थोडं स्पीडअप घ्यायचं आहे. सह्याद्री संघ फलंदाज पाठवायचे आहेत. नवयुग संघ आपला विनंती असेल बघा. आपण सकाळच्या सत्रापासून पॉवर प्ले खेळतोय. आपल्या क्षेत्ररक्षक निवडक असतात. आपली रणनीती मात्र थोडीशी बदल असते, परंतु आपण क्षेत्ररक्षकांना विनंती असेल आपण आपल्या जागेवरती पोहोचायचं लवकरच. चला पहिल्या षटक घेऊन कोण येईल. मला वाटतं कर्णधार स्वतः रोहित. चला सलामीची जोडी वाचरायची मैदानात. पाहूया कोण जातोय सलामी जोडी. या ठिकाणी सुचित आणि सुधीरला पाहतोय आपण. सुचितला मात्र खरपूस समाचार घ्यावा लागेल, कारण सुधीरला साथ द्यावा. सुधीरची बॅट आपण जर पाहतोय तर या सीझन मध्ये तेवढी तळपली नाहीये. सुचितला मात्र सुधीरला मात्र फॉर्म मध्ये यावे लागेल, कारण धावाचं आव्हान आहे. 24 धावा आणि 57 धावांची 24 चेंडू आणि 57 धावांची गरज.
आव्हान कडवं नाहीये, कारण आपण जर 3 षटकांचा उल्लेख केला तर संघ 40-45 धावा या ठिकाणी सहजरित्या पार पाडू शकतात. तर 4 षटकामध्ये 57 धावा तेवढं कडवं आव्हान म्हणू शकत नाही. परंतु गोलंदाजी मार्कवरती रोहित पाहणार आहोत, आपण सूरज पाहणार आहोत, एकीकडे नितीन जाधव पाहणार आहोत. अक्षय जाधवला सुद्धा संधी मिळाली होती. अक्षय जाधव याला बेस्ट विकेट हा कॅश प्राइज पारितोषिक मिळालं होतं. अक्षयने ते नंतर माझ्याकडे आणून द्यायचंय. बॉलिंग मार्फत रोहित स्ट्राईकला असेल. स्ट्राईकला कोण थांबतोय, सुधीर थांबतोय की सुचितलं जातंय? सर थोडं स्पीडअप द्यायचं मित्रांनो या सामन्याला. चला सामना चालू करतो आपण. 57 धावांचं आव्हान. स्ट्राईक वरती सुचित, नॉन स्ट्राईकला सुधीर, गोलंदाजी मार्क वरती रोहित. पहिला चेंडू, चेंडूने बॅटची कडा घेते. त्या ठिकाणी थर्ड मॅनच्या दिशेला कोणतीही चूक नाहीये. चेंडू मात्र चौकारच्या दिशेने पाठवलाय. माही मात्र ओरडला असेल, कारण माहीला विनाकारण धाववलंय. माही मात्र म्हणतोय भलंदाज बाद झाला तरी सुद्धा मला बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊन चेंडू आणावा लागलाय. नवयुग संघाला लागलेला पहिला झटका सुचितच्या रूपाने. सुचित गेला, हजेर लावल्याने परत आला. चला माही कोणत्या प्रकारचे त्रास नसावा. आपलं वॉर्मअप झालंय. नितीन जाधव, माही आपल्याला नितीन जाधव सारखं करत आहेत, त्यांच्यासारखं तुम्हाला बनवणार आहेत. त्यामुळे तुम्हाला धावावं लागेल तुम्हाला. पुढील चेंडू निकेत कायसा पुश खेळण्याचा प्रयत्न होता एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. तर मित्रांनो आपल्याला जर 57 धावांचं आव्हान पार करायचं असेल ना तर धावसंख्या मात्र चालू ठेवावी लागणार आहे. निर्धाव चेंडू. मी पुढील आपण अतिथी देवो कक्षाकडे जाणार आहोत. पुढील सन्मान होणार. मी पुढील सन्मानासाठी विनंती करतोय या स्पर्धेला उपस्थित राहिलेले सन्माननीय विजयजी बंगाल साहेब यांचा सत्कार करण्यासाठी विनंती करेन. शैलेश जाधव आपणास विनंती असेल आपण त्यांचा. मी अध्यक्ष सन्मान्य मंगेशजी भगणे, त्याचप्रमाणे महेशजी घेडकर विनंती करतो आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता पाहतोय आपण. बॅक टू बॅक 3 निर्धाव चेंडू मध्ये विकेट पकडून जर 3 निर्धाव चेंडू टाकले गेले सुरेख गोलंदाजी. यावेळेस मात्र चेंडू टोळला. पाहूया झेल पकडला जातो काय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आलाय, कोणतीही चूक नाहीये. बॅक टू बॅक या ठिकाणी निर्धाव चेंडू नंतर दुसरा विकेट. निकेत मात्र विकेट होऊन परतलाय. डीजे करतोय दीपक. नवयुग संघाला धावांचं डोंगर पार करायचंय. 57 धावा समीकरण झालंय. 20 चेंडू आणि 57 धावांची गरज. दीपकला मात्र प्रज्वलित व्हावं लागणार आहे. पहिला चेंडूचा कर्कश समाचार घेतलाय, चेंडूला पाठवलाय. पाहूया पंचांचा इशाराची वाट पाहतोय. पंचांचा इशारा येतोय. 1 बाउन्स चौकार. दीपक आलाय आणि मित्रांनो यजमान संघाला विनंती करतोय बॉल कलेक्ट करायचे आहेत. नवीन चेंडू पहिलं षटक आहे. नवीन चेंडू घेतला जाईल. संघर्ष क्रीडा मंडळ भागनेवाडी आणि श्री गणेश क्रिकेट संघ उन्हावडे दोन्ही संघ यजमान संघ आहेत. आपणास विनंती असेल
आपण बाहेर जाणारे चेंडू कलेक्ट करायचे. चला दीपकने मात्र पहिल्या चेंडूवरती खरपूस समाचार घेतला. पाहूया शेवटचा चेंडू असेल. षटकार येतोय का दीपकच्या मार्फत. रोहित विरुद्ध दीपकची लढत. पुन्हा एकदा आडव्या बॅटने केलाय. चेंडू जातोय काव कोर्नर दिशेला. दीपकच्या फलंदाजीतून निघाला हा बॅक टू बॅक दुसरा चौकार. धावसंख्या झाले 8. जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 49 धावांची गरज. समीकरण कायचं वेगळं असतं. 2 निर्धाव चेंडू, 2 विकेट, 4 चेंडू मात्र निर्धाव फेकले गेले होते. चला पुढील गोलंदाज लवकर प्रचारण करायचंय. सह्याद्री संघ चला थोडं फास्ट खेळायचंय. अक्षय जाधव कॉन्फिडन्स बघा, विश्वास बघा, स्वतःवरचा विश्वास वाढलाय अक्षय याचा. कारण पहिल्या सामन्यामध्ये अक्षय याला सर्वात जास्त विकेट्स या मार्फत कॅश प्राइस मिळालं होतं. हॅलो हॅलो चला थोडा स्पीडअप घ्यायचा आहे. क्षेत्ररक्षण लवकर आपण यष्टीरक्षक पाहतोय. भावेश लोंढे स्क्वेअर लेगच्या दिशेला आपण माही पाहतोय. लॉंगॉनच्या दिशेला, मिडॉनच्या दिशेला आपण किशोर पाहतोय. चला थोडं स्पीडअप घ्यायचं मित्रांनो. सामन्याला वेळ होतोय. वेळ खर्च करायचा नाहीये. अर्ध्या मिनिटामध्ये पुढील गोलंदाजाने पहिला चेंडू राखला गेला पाहिजे. कारण फक्त आपण गोलंदाज चेंज करू शकतो. क्षेत्ररक्षक आपल्या तिथं बऱ्याच वेळानंतर नॉन स्ट्राईकला असल्यास सुधीर मात्र स्ट्राईक वरती गेलाय. 18 चेंडू 49 धावा. उलटो चेंडू सुधीरच्या बॅट वरती चेंडू आलाय. चेंडू चाललाय वडाला बेटाला. अर्थात येतोय षटकार. डीजे समाचार घेतला सुधीरांनी. पुन्हा एकदा आडव्या बॅटने चेंडू जातोय सीमारेषे बाहेर येतोय. खनखन खनखन खनखनी षटकार. डीजे आपल्याला सहकार्य करायचंय. संघर्ष क्रीडा मंडळ भागनेवाडी आणि श्री गणेश क्रिकेट संघ उनवडे आपल्याला वारंवार सूचना केली जाते. बाउंड्री वरती गेलेले चेंडू वारंवार येत नाहीयेत. आपल्याला विनंती असेल, स्पर्धा आपली मानाची आहे, आपली स्वतःची आहे, त्याप्रमाणे सहकार्य करायचंय. आणि ज्या ठिकाणी जे खेळाडू बसले, जे बॉल जातात ते आपल्याला खेळाडूप्रमाणे ते बॉल आणून द्यायचे परत. यावेळेस मात्र रणनीतीमध्ये बदल केला होता. कॉर्नर चेंज केला होता. स्लोवर चेंडू टाकला होता. सुधीर याला कायसा समाधान नव्हता. धावसंख्या मात्र पोहोचले 20 या अंकावरती. जिंकण्यासाठी अजूनही 15 चेंडू आणि 37 धावांची गरज. महत्वाचं षटक असणाऱ्या अक्षय याचं सुधीरच्या बॅटला मात्र चेंडू लागलाय. पुन्हा एकदा पुलटा चेंडू त्या दिशेला जातोय. के चेंडू खाली येतोय, परंतु फटका ओके होता. डीजे
थँक्यू डीजे. पाहूया कुठेतरी निर्णय चुकतोय का कर्णधार रोहित याचा, कारण 4 चेंडूमध्ये 3 षटकार लगावलेत अजूनपर्यंत सुधीर यांनी. आणि मागील 4-5 सामन्यामध्ये ज्याची बॅट शांत होती ती बॅट मस्त आता बोलायला लागले. समीकरण पूर्णपणे बदलतंय. यावेळेस मात्र आकुड पडलेला चेंडू पंचांकडे दाद मागे जाते. पंच कोणत्याही प्रकारचा हालचाल करत नाहीये. समीकरण मात्र बदलताना पाहतोय आपण. जिंकण्यासाठी तेरा चेंडूने 31 धावा. पुलटात त्या दिशेला चेंडू जातोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय, सीमा रेषेबाहेर जातोय. खराब षटक पाहतोय आपण. 6 चेंडू फेकले गेले आणि तब्बल 22 धावा खर्च केल्या गेलेत. धावसंख्या पोहोचले 30 या अंकावरती. जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 27 धावांची गरज. मोहनजी बागणे यांच्याकडून 300 रुपयाचं कॅश प्राइस आले. मी सुधीरला विनंती करेन मॅच झाल्यानंतर आपलं कॅश प्राइस मात्र घेऊन जायचंय. सुरेख फटकेबाजी. दीपकला मात्र सरपंच खरपूस समाचार घ्यावा. पुन्हा एकदा पुलटात चेंडू. काय खराब यष्टीरक्षण. चेंडू ट्रॅव्हल होते सीमारेषेकडे. पाहूया पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहावी लागेल. पंचांच्या इशाऱ्याची अजून वाट पाहतोय. सुधीर मात्र स्ट्राईक साठी झुजतोय. पाहूया दीपक धावबाद होतोय का. मात्र सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. पंचांचा इशारा येतोय लेग बाय +3 धावा. चला दुखापत झाली नसेल तर दीपक याला मात्र सुरक्षित असेल. धावसंख्या मात्र आता बोलायला लागले. कॉन्फिडन्स वाढलाय. 33 वरती पोहोचले. जिंकण्यासाठी 11 चेंडू आणि 24 धावांची गरज. सुरेख फलंदाजी सुधीर. पाहूया सुधीरला मात्र थांबावं लागणार आहे, कारण सुधीर धीर आहे आपल्या संघासाठी. पाहूया मोमेंटम कोणाकडे केलाय, कारण अक्षयच्या त्या गोलंदाजीने मात्र नवयुग संघाच्या आशा उंचावल्या होत्या. नवयुग संघ दुसरा संघ ठरतोय का सुपर 8 मध्ये जाण्यासाठी, किंवा सह्याद्री संघ कमबॅक करतोय का. कारण मित्रांनो क्रिकेट असं आहे, कारण मागील सामन्यामध्ये अक्षयला आपण जर बोललो तर उत्कृष्ट गोलंदाज म्हणजे मोस्ट विकेट्स हा पारितोषिक मिळाला होता. या सामन्यामध्ये मात्र अक्षयला 22 धावा कुठल्या गेल्या होत्या. पुन्हा एकदा पुढील चेंडू नितीन याचा. सुधीर खरपूस समाचार घेईल. पुन्हा एकदा सुधीरने टोलालाय. चेंडू जातोय सीमारेषेबाहेर. येतोय खणखणीत षटकार. सुधीर तापलाय. गेम बदललाय. डीजे वाला जेवायला गेलाय. झेलबाद. 5व्या चेंडूवरती दीपक यांचा चौकार. पुन्हा एकदा 6व्या चेंडूवरती दीपक याचा चौकार. त्यानंतर स्ट्राईक गोलंदाजीसाठी आला होता अक्षय. अक्षयच्या पहिल्या चेंडूवरती सुधीरने ठोकला होता षटकार. दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा षटकार आला होता. तिसरा चेंडू निर्धाव आला होता. चौथ्या चेंडूवरती पुन्हा षटकार आला होता. 5वा चेंडू निर्धाव आला होता आणि 6व्या चेंडूवरती मात्र चौकार आला होता. आता आपण या षटकाचा उल्लेख पाहतोय. 10 चेंडूने 18 धावा. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. सुधीर वाघाच्या तोंडाला जर का रक्त लागलं तर वाघ हा पिसाळलेला दिसतो. त्याच प्रकारचा हा फलंदाजी पाहतोय सुधीर याची. या ठिकाणी अनिलजी मांजरेकर मात्र उड्या मारतायत, नाचतायत, उल्हास करतायत, कारण आपला सुधीर मात्र बॅटिंगच्या फॉर्म मध्ये दिसतोय. कारण मागील 3 टुर्नामेंट झाल्या सुधीरची बॅट तेवढी लागली नव्हती, जी आता गरज होती आपल्या संघासाठी.
9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. मित्रांनो 57 धावांचं आव्हान घेऊन उतरलेला संघ. पहिल्या 4 चेंडूमध्ये एकही धाव नव्हती. काय दडपण असतं, काय फलंदाजी असते, अफलातून फलंदाजी पाहतो आपण. वैयक्तिक 40 धावांवरती सुधीर फलंदाजी करतोय. चौतीस धावांवरती. यावेळेस मात्र सुरेख चेंडू स्पीड मध्ये कायचं व्हेरिएशन केलं होतं. निर्धाव चेंडू बऱ्याच वेळानंतर पाहायला मिळाला होता. समीकरण बदलतंय. 8 चेंडू आणि 12 धावा. पाहूया सुधीर शेवटच्या 2 चेंडू ते सामना संपवतोय. पहिला शेवटचा षटक पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे. चेंडू जातोय. युट्यूब स्पेशल मॅन अक्षय याला भेटायला येतोय सीमारेषेबाहेर. षटकार. धावांवरती फलंदाजी करतोय सुधीर. सामनाचा चेंडू खेळलाय फक्त आणि फक्त 11. फक्त 10 चेंडूचा सामना केलाय सुधीर यांनी. धावसंख्या कुठले 40. 400च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करतोय. पहिलं षटक मात्र पूर्णपणे नॉन स्ट्राईकला उभा होता सुधीर. दुसऱ्या षटकानंतर सलामीसाठी आला होता आणि जिंकण्यासाठी फक्त 7 चेंडू आणि 6 धावांची गरज. पाहूया सामना संपवतोय का. पुन्हा एकदा चेंडू टोलवलाय. चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. सुधीर चव्हाण इज ऑन फायर. फक्त 3 षटकामध्ये सामना जिंकलाय. नवयुग क्रिकेट संघ पांगारी आणि सुपर 8 मध्ये दुसरा संघ दाखल झाला. तो संघ सुद्धा पांगारी गावातील असेल. पहिला संघ होता संघर्ष क्रीडा मंडळ पांगारी भागनेवाडी आणि दुसरा संघ आहे नवयुग क्रिकेट संघ पांगारी गोविंद चंदवाडी. दोन्ही संघांचा या ठिकाणी खूप खूप स्वागत आणि सुरेख फलंदाजी. मित्रांनो जर का क्रिकेटचा फॅन असाल तर एकदा सुधीरच्या फलंदाजासाठी मात्र जोरदार टाळ्या वाजवा.